चला सुरू करा. आज मतदानाचा दिवस 30% आसपास जवळपास दीड वाजेपर्यंत मतदान झाले. पण दीड वाजताच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टी सांगितल्या. अगदी देवेंद्र फडणवीस आणि चोर कंपनीपासून ते निवडणूक आयोगावर देखील भरपूर बोलले. खास करून शाहीचा विषय त्यांनी वारंवार बोलत आहेत की दुबार मतदानासाठी भाजपनं लावलेली फिल्डिंग आहे. काय नेमकं उत्तर? मुळामध्ये निवडणूक आयोगाने या सगळ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धवजी वारंवार निवडणुकीच्या दिवशीच पत्रकार परिषदा घेत आहेत आणि त्यांच्या पत्रकार परिषदांना परवानगी होती का? त्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक यंत्रणांवर बोट ठेवलंय का? त्यातला राजकीय हेतू त्यांना साध्य करायचा आहे. त्यामध्ये देवेंद्रजींवर केलेलं विधान हे निवडणूक आयोगाने पाहावं लागेल की हे विधान आचारसंहितेचा भंग आहे का? आणि वारंवार निवडणुकीच्या दिवशीच लोकसभेला तेच, विधानसभेला तेच, आताही तेच. ज्यावेळेला मतदार जोरदार मतदान करतायत, 1:30 वाजेपर्यंत 30% पार झालाय. मतदार या यंत्रणा लोकशाहीवर विश्वास मजबूतीने ठेवून सहभागी होत आहेत. त्यावेळेला हे आडवाटेपणा का? ही आडकाठी का? हा स्पीड ब्रेकर का? हा गतिरोध का? उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी केलेले आरोप हे निवडणूक यंत्रणा, निवडणुकीत सहभागी होणारे अधिकारी, मतदार यांना गतिरोध आहे का? याला स्पीड ब्रेकर आहे का? त्याच्या मागचा हेतू काय? ते प्रेस का घेतायत? निवडणूक आयोगाने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि वारंवार करतायत. आणि हा झाला पहिला मुद्दा. आणि आता त्यांनी हे बोलल्यामुळेच आम्हाला बोलायला लागतंय. त्यांनी निवडणूक यंत्रणांना तक्रार केलेली समोर आलेली नाही अजून तरी. ते थेट वार्ताहर परिषद घेत आहेत हेही समजू शकलो असतो. अजून तरी त्यांनी यंत्रणांकडे लेखी तक्रार केली आहे, ईमेल केलाय, काही समाज माध्यमांवर पाठवलं आणि मग त्याचं उत्तर नाही आलं, मग पत्रकार परिषद घेतली आहे, वार्ताहर परिषद घेतली आहे. नाही, महाप्रचाराचा भाग आहे का? आणि आज आम्हाला पत्रकार परिषदेत उत्तर द्यावं लागतं. याचं कारण यातला हेतू आरोप आमच्यावर होतोय. देवेंद्रजींचं नाव घेतलं जात आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी बोलतोय. अन्यथा माझ्याही बोलण्याची गरज नव्हती. मुळामध्ये ते जे काय पत्रकार परिषदेत म्हणाले यात सर्वस्वी असत्य आहे. आणि मी तुम्हाला सांगतो कसं कसं. पहिल्यांदा यांनी आरोप केला दोन्ही ठाकरे बंधूंनी की मतचोरी झाली. मग मतचोरीवरून मतदार यादीतल्या नावात चोरी झाली. मग मतदार यादीतल्या नावातल्या चोरीनंतर मतदार नोंदण्याच्या असलेल्या एजन्सीनी, कंपन्या यामध्ये चोरी झाली. तेवढ्यावर थांबले नाही. मग दुबार मतदारी चोरी झाली हा आरोप केला. तेवढ्यावर थांबले नाहीत. मग मतदान यंत्रात चोरी हे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत. मग त्या ठिकाणी मतदान केंद्र निवड प्रक्रियेमध्ये चोरी आहे सांगितलं. मग तेवढ्यावर थांबले नाहीत. मतदार प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये चोरी आहे सांगितलं. मग तेवढ्यावर थांबले नाहीत. प्रचार करण्याच्या नियमावलीमध्ये चोरी आहे असं सांगितलं. मग तेवढ्यावरही थांबले नाहीत. मग पाडू या यंत्रात चोरी आहे सांगितलं. मग तेवढ्यावर थांबले नाहीत. आता शाईवर चोरी आहे सांगितलं. अहो बाबांनो, या एवढ्या चोऱ्या नाहीत. हा त्यांच्या बुद्धीत हेराफेरी आहे. मी थेट सांगतोय, हा त्यांच्या बुद्धीतील हेराफेरीचा प्रकार आहे. यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झालाय आणि तो राजकीय मेंदूतला केमिकल लोचा या वेगवेगळ्या प्रकाराने चोरी 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 चोरी. अहो तुमच्या बुद्धीतील हेराफेरी आहे, चोरी नाही. आणि म्हणून मतदार 30% त्याच्यावर 1:30 वाजेपर्यंत, आता वाजलेत 3 आणि 5-5:30 पर्यंत आकडे कुठपर्यंत जाणार आहेत तेव्हाही करतील. यात जर रांगेमध्ये मतदार असतील
आणि 5:30 नंतर जेवढे आहेत त्यांना आत घेणं हा कायदा आहे. आत्ताच सांगतो, त्यांना घेतलं की त्यातही चोरी. म्हणून सांगतो की या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचे सल्लागार सडके आणि दोन्ही ठाकरे रडके, ही स्थिती आहे. आणि रडायचंच असेल तर लढता कशाला? आणि मुंबईकरांना आणि राज्यातील नागरिकांना आमचं नम्र निवेदन आहे, लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, जोरात मतदान करा. या लोकांचा लोकशाही आणि लोकशाही यंत्रणा याच्यावर बिलकुल भरोसा दिसत नाही, विशेषतः ठाकरे बंधूंच्या पक्षाचा. आणि म्हणून मतदारांनी लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा, लोकशाही यंत्रणांवर विश्वास ठेवण्यासाठी जोरदार मतदान करा, हा आमचा आग्रह आहे, ही आमची विनंती आहे. आता राहिला विषय शाहीचा. प्रथम तर ज्याने शाही पुसण्याचा प्रकार व्हिडिओ केला किंवा माध्यमांसमोर आणला त्याला शाही पुसाविषयी का वाटली, आमचा सवाल आहे. ज्या व्यक्तींनी शाही पुसण्याचा प्रकार केला त्याचा हेतू काय, त्याच्या बोटावर ती शाही पुसण्याआधी तेल लावलं होतं का, ग्रीस लावलं होतं का, काही केमिकल लावलं होतं का, चौकशी झाली पाहिजे. बरं, शाही पुसायची का होती? ज्याने शाही ठेवली त्याची सुकली. मी आमच्या माध्यमांच्या प्रतिनिधीचं समजू शकतो की त्यांना इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करायचं असतं, पण ज्या लोकांनी ज्या व्यक्तींनी शाही पुसली त्यांचा हेतू गुन्हेगारीचा होता, माझा आरोप आहे. आणि ज्याने शाही पुसण्याचं काम केलंय निवडणूक आयोगाने त्याच्यावर गुन्हा रजिस्टर केला पाहिजे. ते निवडणूक यंत्रणांच्या प्रक्रियेचे गुन्हेगार आहेत. आणि ते गुन्हे काय आहेत तर त्यांना शाही पुसून बोगस मतदान करायचं होतं, आमचा आरोप आहे. जी मंडळी परत दुबार बोगस मतदार करू इच्छितात होती त्यांनी शाही पुसण्याचा प्रकार केलाय, त्यांचा हेतू गुन्हेगारीचा आहे, त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर झाला पाहिजे, निवडणूक आयोगाला आमचं म्हणणं आहे. आणि ठाकरे बंधूंना सवाल आहे, तुमच्या बोटाची शाही गेली का? दाखवा ना. ठाकरे बंधूंच्या बोटाची शाही जात नाही आणि त्यांच्या बगलबच्च्यांची शाही जाते. असं तेल तुम्ही रशियावरून आणलंय की इराणवरून आणलंय? कुठून आणलंय की जिथे तेल लावता आणि मग शाही काढायला लावता बगलबच्च्यांना? 30% वर मतदार मतदान करतोय आणि तुमच्या बोटावरची शाही जाते. आणि म्हणून ज्यांनी शाही पुसली त्यांच्यावर गुन्हा, कारण ते बोगस मतदान करू पाहत होते. आणि ठाकरे बंधूंनी तुमची शाही का नाही गेली याचं उत्तर द्यावं. याला लागूनच काल दिवसभर जर आपण बघितलं तर म्हणजे तुम्ही म्हणताय की प्रचार संपल्यानंतर देखील वारंवार माध्यमांसमोर येणं आणि पत्रकार परिषद ऐकणं. काल देखील दिवसभर जवळपास ठाकरे बंधू दर्शनाला गेले आणि त्याच्यानंतर देखील अनेक स्टेटमेंट आले होते. तुम्ही काही वैयक्तिक तक्रार म्हणजे पक्षामधून काही तक्रार करणार आहात का या संदर्भाचं काय वाटतं? नाही, मुळात प्रश्न आहे, ज्यांना वाटतं ना शाहीवर लोचा आहे त्यांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे का? अहो, या देशामध्ये या व्यवस्थांमध्ये पूर्ण प्रक्रियेची पावलं आहेत, टप्पे आहेत. ज्याला वाटत होतं शाही त्याने तक्रार केली का? त्याने डायरेक्ट शाही पुसली पण तक्रार केली नाही, हा गुन्हा नाहीये. आणि त्याच्यावर कथानक रचण्याचा प्रयत्न मी कालही म्हटलं, हे राजकीय नाटकातले एका अर्थाने आपण त्याला म्हणू कलाकार, नटसम्राट, हे दोन्ही बंधू राजकीय नटसम्राट आहेत. त्यांनी याच्यावर कथानक रचलं की शाही आणि बोगस. पहिलं शाही पुसणाऱ्याने तक्रार केली नाही, ती पुसली ही दुबार आणि बोगस मतदानासाठी केली आहे, त्यावर तक्रार करावी. यापुढे जो शाही पुसेल त्याच्यावर तक्रार करावी, गुन्हा घ्यावा. राज ठाकरे असं म्हणतायत व्हीव्हीपॅट नसल्यामुळे कोणाला मतदान मी आधी सुचलं नाही का? आधी व्हीव्हीपॅट होतं त्याला विरोध. अगोदर व्हीव्हीपॅटची व्यवस्था होती त्याला विरोध करणारे तुम्हीच. अहो, रडण्याचे धंदे बंद करा.
आडनाव बदलावं लागेल तुम्हाला. रडके म्हणतील लोक तुम्हाला आता. देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोग जर हे सगळं नाकारत असेल तर शाही पुस्तक गेली म्हणजे तर या दोघांचीही मिलीभगत व त्यांची शाही का नाही पुसली गेली हा माझा प्रश्न आहे. उद्धवजी ठाकरे, राज ठाकरेजी, तुमची व बोटावरची शाही ही का पुसली गेली नाही? त्यांचं म्हणणं आहे की मी पण पुसून बघणार आहे की शाही हा, मग पुसा दुबार मत आणि मग या आणि मग तक्रार पहिली करा. हवेत गोळीबार करू नका. आधी 2-3 दिवसांपासून बघितलं तर प्रत्येक निवडणूक आयोगाच्या गोष्टीवर आत्ता आक्षेप घेतला जातोय, जो की आधी घेणं अपेक्षित होतं. मग ते पाडू मशीन बद्दल असेल, प्रचाराच्या वेळी शेवटच्या दिवसामध्ये फिरतायत एखादा तो नियम जुनाच आहे. याच्यावर देखील कारण आम्ही देखील 12-17 बघितलं. तुम्ही कसं बघताय? वारंवार या गोष्टी हायलाईट केल्या जात आहेत. ऐन मतदाना दिवशी देखील थांबत ते नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना, गतिरोध आहे. मतदान प्रक्रिया, मतदारांची इच्छा, मतप्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी या सगळ्यावर गतिरोध म्हणून हे काम करतायत. आणि म्हणून यांनी पहिली ही तक्रार त्यांची आहे ती रजिस्टर केली होती का? आणि मी सांगितलं यांचे सल्लागार सडके आणि हे रडके मुंबईकर रडक्यांच्या बरोबर जाणार नाहीत, राज्यातील मतदार रडक्यांबरोबर जाणार नाही. आम्ही लढणारे आहोत. तुम्ही आज सकाळपासून फिरताय, अनेक भागांमध्ये तुम्ही फिरताय. या सगळ्या गोष्टीचा परिणाम भाजप महायुतीच्या उमेदवारांवर किंवा मतदानावर होतोय असं वाटतंय प्रत्यक्ष? मला वाटतंय की या विषयावर मी राजकीय विधान आज करणार नाही. त्यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न विचारले, तेवढ्यापुरता मी माझा मुद्दा दिलेला आहे. त्याची उत्तर त्यांना द्यायला लागतील. विनोद तावडे यांनी स्वतः सांगितलंय की निवडणूक आयोगाची जर चूक असेल शाही संदर्भात तर त्यांनी ती सुधारावी. स्वतः विनोद तावडे. त्यांनी निवडणूक आयोगाला म्हणणं मांडणं त्यांचा अधिकार आहे. ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे का? निवडणूक आयोगाशी संवाद करा. प्रेस कॉन्फरन्सेस, वार्ताहर परिषद घेऊन कथानक उभं करून राजकीय नटसम्राट ही तुमची भूमिका आहे ठाकरे बंधूंची. आणि म्हणून तुम्ही रडके आहात हे आमचा आरोप आहे. संजय शिरसाट यांनी देखील हे वक्तव्य केलेलं आहे की शाही लावण्याऐवजी मार्कर पेन लावलेला आहे. ही निवडणूक आयोगाची चूक आहे. निवडणूक आयोगाशी कोणीही बोलू शकतं, त्याला मुद्दा नाही. त्याच्यावर कथानक रचून प्रचार करणं हा गुन्हा आहे. निवडणूक आयोगाचा इतका ढिसळा कारभार समोर आलेला आहे की नवी मुंबईमध्ये स्वतः गणेश नाईकांना मतदान करण्यासाठी 1 तास फिरावं लागलं आणि त्या बाबतीमध्ये निवडणूक आयोग उत्तर देईल. आम्ही निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर द्यायला नाही. आमच्यावर राजकीय भाष्य केलं तेवढा पुरतं आम्ही बोलतो. हो गया वो, पहले भी उस बारे में बात हो गई. त्यामुळे हे कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न जे ठाकरे करताना दिसत आहे. कारण ते हरलेत. त्यांना लक्षात येत आहे दोन्ही ठाकरे बंधूंना. मी आज सांगतो, मी सांगितल्यावर मला माहिती आहे काय बोलतील. तुम्ही मॅनेज केलंय तरी मी सांगतो, मुंबईतल्या 227 जागांपैकी किमान 50 ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जाणार आहे, दोन्ही पक्षांचं. पण आज मला राजकीय विधानं करायची नाहीत. मतदार आणि मतदार केंद्र यावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात यावं, लोकशाही महोत्सवात सहभागी व्हावं, मतदानाचा अधिकार बजावा. लोकशाहीसाठी आणि लोकशाही यंत्रणांसाठी आतापर्यंत 30% वर केलं. अजूनही मतदान करा ही नम्र विनंती. धन्यवाद. चलो परत काय काय विचार तुम्ही राजकीय बोलत जाता मग आमचं उद्धव ठाकरे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस किया था और कहा कि शाही जो लगाई जा रही है वो मिट रही है. आपका क्या है? पहली बात तो हम ये बताना चाहते हैं, निवडणूक आयोग इसके ऊपर ध्यान दे. हर बार बार लोकसभा, विधानसभा, कॉरपोरेशन चुनाव के दिन, वोटिंग वाले दिन उद्धव ठाकरे जी प्रेस कॉन्फ्रेंस लेते हैं. ये बार बार निवडणूक प्रक्रिया के अंदर उनका हेतु क्या है प्रेस कॉन्फ्रेंस लेने का? ये हेतु, ये उद्देश्य क्या है वो सामने आना चाहिए. जिस तरीके की बयानबाजी हो रही है उसके ऊपर राजकीय टिप्पणी हो रही है. क्या ये आचार संहिता और आचार संहिता का भंग इसमें आता है क्या? निवडणूक आयोग इसके ऊपर ध्यान दे. और हमारा सवाल है, ये समस्या या ये विषय जो रख रहे हैं वो सरासर असत्य है. पहले उन्होंने कहा वोट चोरी है, फिर उन्होंने कहा वोटर्स लिस्ट में चोरी है,
फिर वहीं नहीं रुके, उन्होंने कहा वोटर लिस्ट का काम करने वाली यंत्रणा में चोरी है। फिर उन्होंने कहा वोटर डबल इसमें चोरी है। फिर वोटिंग सेंटर चयन करने में चोरी है। फिर कहा वोटिंग सेंटर पे काम करने वाले अधिकारियों के नियुक्ति में चोरी है। फिर उन्होंने कहा कि भाई ये जो पड़ू या पाड़ू ये मशीन लाया उसमें चोरी है, और अभी शाही में चोरी है। अरे भैया, चोरी निवडणूक यंत्रणा में नहीं है, ये इनके बुद्धि की हेराफेरी है और ये इनके पार्टी के राजकीय मेंदू का केमिकल लोचा है। और इसके लिए मैं तो कहूंगा ये दोनों ठाकरे बंधुओं के पार्टी के एडवाइजर ये सेड़े हुए हैं और ये दोनों भाई रोते हुए हैं। ये पहले दिन से रो रहे हैं, इनका रुदाली हो चुका है, ये 3 महीने से रो ही रहे हैं। मुंबई वासी राज्य के वोटर ऐसे रोतड़ू और रोने वालों के साथ नहीं जा सकते, ये हमारा सामना नहीं कर सकते। ये निवडणूक आयोग की यंत्रणा पर सवाल कर रहे हैं, ये उनके पराभव को एक्सेप्ट कर रहे हैं, मान्य कर रहे हैं। जहां तक शाही की बात है, सवाल हमारा यह है कि जिसने शाही पोछी मिटाने का प्रयास किया वो क्यों किया, उसका हेतु क्या था, उस व्यक्ति को किसने बोला था शाही पोछ के दिखाओ। जब शाही सूख जाती है तो मिटती है कि नहीं है, ये उनको पता था क्या? इसके पीछे कोई षड्यंत्र है क्या? मैं समाज माध्यम मीडिया के लोगों को मान सकता हूं, उनको इन्वेस्टिगेटिव जर्नलिज्म करना पड़ता है, लेकिन जिस व्यक्ति ने ये शाही को पूछा उसने उसके पहले ऑयल या ग्रीस लगाया था या केमिकल लगाया था, बाद में शाही पोछने के लिए लगाई थी क्या? इन्वेस्टिगेशन होना चाहिए। ठाकरे बंधुओं की शाही क्यों नहीं गई? उनके उंगली पे शाही रह सकती है, लेकिन उनके बगल बच्चों की उंगली की मिटती है। इसके पीछे षड्यंत्र है क्या? जो तेल ग्रीस लगाया पहले उंगली पर बाद में शाही, ये तेल ईरान से लाया था कि इराक से, ये ठाकरे बंधु बताए। और इसके लिए जिसने भी शाही पोछने का तकरार किए बिना, कंप्लेंट किए बिना दिखाया, उसका हेतु डबल वोट करना उसका था, बोगस वोट करना था। ऐसे व्यक्तियों पर गुनाह होना चाहिए, क्राइम रजिस्टर होना चाहिए, इलेक्शन कमीशन एक्शन लेनी चाहिए। क्यों उन्होंने शाही मिटाई? जो भी व्यक्ति शाही मिटाने का प्रयास करेगा उस पर गुनाह होना चाहिए, अगर वो तकरार कंप्लेंट नहीं करता है तो। और ठाकरे बंधु बताए उनकी शाही क्यों रही, वो क्यों नहीं मिटी। धन्यवाद।